रिक्षामधून असे किंवा एस टीच्या माध्यमामार्फत कणकवली, कुडाळ, आमची स्थानिक बाजारपेठ आहे विरण, या ठिकाणी आम्ही पाठवत असतो व्यापारी लोकांना. ते मिरची घेतात. तसंच व्यापाऱ्यांनी आम्हाला सजेशन केलेलं आहे, शिताराला जरा तिखटपणा कमी असल्याकारणाने तुम्ही तिखटपणा जास्त असेल अशी मिरची केला तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, कारण त्या मिरचीला रेट पण असतो. तर प्राथमिक याच्यामध्ये आम्ही केलं कारण आम्हाला तेवढा अनुभव नाही ना. आता त्याच्या पुढे आम्ही जी लागवड करणार ती मार्केटला जी मिरची जास्तीत जास्त चालते अशा पद्धतीची मिरची आम्ही करण्याचा आमचा उद्देश आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव उत्तम ततू गावडे, मुक्काम चुनवरे, तालुका मालवण. आता ही जी लागवड केली, आज आम्ही 8 वर्षे आमच्या शेतामध्ये फक्त शेणखत आणि गांडूळ खत याचाच जास्तीत जास्त वापर करतो. रासायनिक खताचा आम्ही वापर करत नाही. मिरची लागवड ही सुद्धा लावते वेळी आम्ही गांडूळ खत साधारणतः 1-1 किलो आम्ही त्या मिरची झाडाला स्टार्टिंगला दिलेली आहे. त्याच्यानंतर 15 दिवसांनी शेणखत दिलेलं आहे, शेणाची रबडी. अशी साधारण आम्ही 1-1 महिन्याने त्याच्यानंतर शेणाची रबडीच फक्त देत आलेलो आहोत. आणि फवारणी पण आम्ही ही सेंद्रियच करतो, की ज्या झाडाचा पाला गुरं किंवा बकरी खात नाहीत अशा झाडांचा पाला 7 ते 8 झाडांचा पाला एकत्र करून तो बारीक करून तो पाण्यामध्ये आम्ही कुजत ठेवून त्याचं जे लिक्विड येतं त्या लिक्विडपासून आम्ही थोडं प्रमाण पाणी नंतर मग वापरून ते आम्ही फवारणी करतो. हे साधारण आम्ही 20 दिवसांनी आम्ही ती फवारणी करत असतो. काय तर आज हे आम्हाला सेंद्रिय खताचा पुष्कळ अनुभव असल्यामुळे आम्ही गुरं पण आमची भरपूर असल्याकारणाने आम्ही 2 गोबर गॅस बांधून घेतलेले आहेत. त्याचा पण आम्हाला पुष्कळ फायदा झालेला आहे, की आज शेतामध्ये आम्ही संपूर्ण काजू म्हणा, नारळाची झाडं, आंब्याची झाडं किंवा जे आम्ही कळिंगण किंवा जी शेती करतो याला आम्ही 100% सेंद्रियच खत वापरतो आमचं. आणि त्यासाठी आमचं एक गांडूळ खताची शेड पण आहे बांधलेली.